नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आम्ही सध्या आलेलो आहे आमच्या होम टाऊनला म्हणजेच सांगलीला. 2 दिवस झाल्यात आम्हाला येऊन आणि त्याचं स्पेशल रिझन म्हणजे आमच्याकडे सुट्टीला फोन आले बघा. हाय हाय काय हाय. आमचे भाचा आणि भाची आणि दीदी वगैरे सगळेजण चाललेत सुट्टीला आणि त्यामुळं आम्ही आज जातोय. कुठे जातोय पार्थ? कुठे चाललोय आपण? चिक्कूच्या बागेत. चिक्कूच्या बागेत फिरायला चाललोय आम्ही सगळेजण. चला तर आजच्या ब्लॉग मध्ये कुठली रेसिपी वगैरे काय नसणार. आम्ही अजिबात काही रेसिपी वगैरे शूट करत नाहीये. आम्ही फिरायला चाललोय तर तिथं आम्ही काय काय मजा करणार आहे. ते प्लेस कसं आहे, जवळच आहे, फार दूर नाहीये, पण वन डे पिकनिक होईल. आणि काल पाऊस म्हणजे पहाटेपासून पाऊस खूप पडला, त्यामुळे क्लायमेट खूप छान झालं. तर तिथं एक्झॅक्ट एन्व्हायरमेंट काय असेल माहिती नाही, पण तरी आम्ही जाणार आहे आणि खूप मजा करणार आहे आज. आम्ही यायच्या आधीच झाडाचे आंबे पार्थ आणि आनंदाने आंब्याचं झाड तर दाखवा उतरून त्यांना. आंब्याचं झाड इथं दिसेल तुम्हाला. सगळे आंबे उतरून ठेवलेले आहेत. पार्थ सुद्धा आता लवकरच युट्यूब चॅनल चालू करणार आहे. आनंद, तुला काय बोलायचं? आंबे दाखव, आंबे दाखव. आंबे दाखव ना, आमच्या झाडाचे आंबे. तुम्ही आता आंबे बघितले असतील. मुलांची अशी मस्ती कंटिन्यू चालू आहे. पार्थला अजून पण खूप काय काय बोलायचं आहे. तर आम्हाला निघायला ऑलरेडी खूप लेट झालाय, 10 वाजलेले आहेत. आता आम्ही छान नाश्ता करून करतो, घेऊन आम्ही निघतोय. आम्ही आता निघतोय आणि लोकेशन बरोबर जे काही डिटेल्स वगैरे असतील ते आम्ही तिकडे गेल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करू. आमचा जो प्लॅन ठरलेला होता तो आम्ही कंप्लीट करू शकत नाही आहे, कारण पूर्ण फ्लॉप झालाय. पूर्ण फ्लॉप झालेला आहे. कारण आम्ही जिथं जाणार होतो, सांगायची पण इच्छा होत नाही. मला माहित पण नाही हा व्लॉग आम्ही पोस्ट करेल का नाही. आम्हाला जायचं होतं पण त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत, त्याच्यामुळे रस्ते सगळे ब्लॉक झालेले आहेत. अल्टरनेटिव्ह जो रोड आहे तो पूर्ण ब्लॉक झालेला आहे. मी इथं क्लिप टाकेन. पूर्ण रस्ता 2 तास लागेल असं बोलतात सगळेजण ते पूर्ण निघायला. आणि आम्ही पोहोचेपर्यंत साधारण 2 वाजतील आम्हाला इथून. आणि त्याच्यानंतर ते बंद तर होणार आहे 4 वाजता, त्यामुळं नाही जाऊ शकत. आता आपण कुठे बसलोय आम्ही सगळे विचार करत, कुठे जायचं, काय करायचं. बाहेर तर पडलोय, तर बघू काय ठरतंय. आंब्याचं काही चालल्या आज मनासारखं आम्हाला कुठलीच गोष्ट करायला मिळत नाही आहे. दहीवडा खायला हॉटेलमध्ये आलो आहे आणि आम्हाला इथं आल्यावर कळलं की संडेला दहीवडा नाही आहे. त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते. आता आम्ही दुपारचं जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर आम्ही घरी जातो. दहीवडा मला भेटलेला आहे आणि हा दहीवडा मी खाणार आहे आता. आम्ही घरी आलो आहोत आणि हा ट्रॅफिक होता म्हणून आम्ही घरी आलो आहोत. एका देवाला नमस्कार करू आणि आता आम्ही पत्ते खेळणार आहोत. आता आम्ही पत्ते खेळून झोपणार आहोत. झालं म्हणून झालं पार्थ झाले. आता मी सांगते एक्झॅक्ट काय झालं. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं पोमाच्या रिसॉर्टमध्ये, जे की आहे मजरेवाडीला. इथून 45 मिनिट्सचं म्हणजे टाईम लागणार होता फक्त पोहोचण्यासाठी. पण काय झालं, आम्ही अंकली पुलावर गेलो आणि अंकली पुलावरती काय होतं, ट्रॅफिक आंदोलन चालू होते आणि त्यामुळे ना तिथं पूर्ण सिक्युरिटी वगैरे होती. आणि आम्हाला अल्टरनेटिव्ह रोडनं त्यांनी जायला सांगितलं. आम्ही अल्टरनेटिव्ह रोडनं गेलो सुद्धा, पण तिथं कंडिशन एवढी वर्स्ट होती, पूर्ण सगळं ट्रॅफिक झालं होतं आणि आम्हाला कमीत कमी 2 तास लागले असते तिथून परत म्हणजे जाण्यासाठी किंवा रिटर्न येण्यासाठी. मग आम्ही सरळ डिसिजन घेतला की पुढं तर ते जाऊ नाही शकत, गप्प रिटर्न गेलेलं बरं आहे, कारण 2 तास तर थांबण्यात काहीच अर्थ नव्हता. म्हणून आम्ही हरिपूरमध्ये गेलो. मग सरळ आम्ही रिटर्न निघालो आणि बरेच लोक रिटर्नच येत होते, पुढं कोणच जात नव्हतं, एवढी कंडिशन खराब होती. मी एक क्लिप टाकेन, ट्रॅफिक जॅमची एक क्लिप मी केली आहे रेकॉर्ड. मूड ऑफ झाला होता. आम्हाला माहिती पण नव्हतं की आम्ही हा व्लॉग पुढं प्रोसीड करणार आहे की नाही, पण तरी आम्ही विचार केला की ठीक आहे, जे काही होईल ते शूट करू आणि करू आज व्लॉग. मूड तर नव्हता पण तरी आम्ही केलं शूट. तिथून आम्ही जेवायला जाऊन आलो. हरिपूरला गेलो होतो आम्ही, संगमेश्वर मंदिरमध्ये. पहिला आम्ही हरिपूरला गेलो, दर्शन घेतलं, थोडा वेळ बसलो, फोटोशूट केलं आणि मग आम्ही तिथून गेलो जेवायला. काय काय जेवलो आपण? हॉटेलला जेवायला गेलो आणि जेवून परत गेलो. हॉटेलमध्ये काय काय जेवलो आपण? मोठं मोठं ताट
पण तो हॉटेलमध्ये काय काय जेवलो आपण? हॉटेलमध्ये खरडा चपाती, गुलाबजामुन, दहीवडा, देवडा, भात. आम्ही सांगलीची फेमस दुर्वांकूर थाळी खायला गेलो होतो, जी खूप 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 जास्त टेस्टी आणि आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडली. दहीवडासाठी फेमस आहे. आणि आम्हाला आणि दहीवडा- उसळ पण होती खायला. उसळ पण होती खायला. ती मला जास्तीत जास्त जास्त उसळच आवडली. आणि तिथे गेल्यावर पण असं झालं की तिथे गेल्यावर पण आम्हाला असं त्यांनी सांगितलं की आज संडे आहे तर आज दहीवडा नसणार आहे. संडेला दहीवडा आम्ही म्हणजे ते ठेवत नाही असं वगैरे सांगितलं, त्यामुळे तिथे गेलं पण मूड ऑफ झाला होता. पण नंतर थाळी आल्यावर आम्ही दहीवडा बघून एवढे खुश झालो, असं वाटलं होतं की आज काहीच चांगलं घडत नाहीये, सगळं मनाविरुद्धच घडते असं वाटत होतं. पण तरी थाळी आल्यावर आम्हाला थोडंफार तरी चांगलं वाटलं की ठीक आहे, ॲटलिस्ट दहीवडा तरी खायला भेटतोय आज, त्यामुळे आम्ही थाळी एन्जॉय केली. ठीक आहे, आता आम्ही घरी आलो, आता फ्रेश होणार आणि पुढे काय होते बघू, सांगतो आम्ही तुम्हाला पुढे. ओके. आणि हे आहेत आमच्या झाडाचे आंबे. खूप होते, खूप खूप जास्त होते. सगळ्यांना देऊन देऊन आता एवढेच राहिलेत. आता यातले पण थोडे अजून द्यायचे आहेत आणि आता बघू. उलट फिरवा ओढायचं काम. आता तू याचं ओढ नाही, तो माझं ओढतोय असं काय. पहिला कोण आहे? पत्ते खेळतोय आम्ही, पत्ते. का झोपलास? आत्ताच झोपून उठलाय हा, आणि उठल्या उठल्या आंबा बघा. वा, झोपून उठले मी आत्ताच आणि आता मी पण हा आंबा खाणार आहे मस्तपैकी. घरच्या झाडाचा आंबा. चला आंबा खाऊन फ्रेश होते मस्तपैकी. एवढे आमरसाचे ग्लास दिले छोटे छोटे. हे व्हॅनिला आईस्क्रीम आणि त्यात मँगो घातलेला आहे, आणि मस्त आणि लागते. असं बिस्किट आणि पार्थ, काय खालोय आपण? इकडे इकडं. काय म्हणते कशी आहात? आता आम्ही व्हॅनिला आईस्क्रीम खातो. मला माहिती आहे. मँगो प्लस व्हॅनिला खात मँगो आहोत. पल्प. मँगो पल्प. मँगो मध्ये आंब्यामध्ये व्हॅनिला मध्ये आंबा घालून तुम्ही पण खाऊन बघा, छान लागेल. हा, खूप मजा लागत आहे, तुम्ही पण खाऊन पहा. खूप मस्त झालेला आहे, तुम्ही सुद्धा एकदा खाऊन बघा. सगळी आम्ही खात आहोत. भेटूया पुढील भागात. कसं लागते बघूया. भेटूया पुढील भागात. कसं लागल बघूया. आता मी काय बोल. हा पार्थ, नमस्कार मंडळी, कशी सारखं आहात? सारखं ते नाही नमस्कार म्हणायचं. नाही करायचं, त्याला ऐकलंच नुसतं करायचं. म्हणायचं. आता आपण झोपणार आहे त्यांना हा. गुड नाईट म्हणायचं. आम्ही आता तू बोल. आईस्क्रीम खाल्लोय. आमची पार्टी व्हॅनिला प्लस मँगो पल्प. व्हॅनिला प्लस मँगो पल्प खाल्लेला आहे. पार्टी झाली माहिती आमची मँगो आम्ही आईस्क्रीम पार्टी केली आहे आणि आता गुड नाईट असं. असं म्हण पार. Come on. व्हॅनिला आईस्क्रीम प्लस मँगो पल्प. 1 2 3 स्टार्ट. आता आम्ही व्हॅनिला प्लस मँगो खाल्लो आहोत. आता मँगो आणि व्हॅनिलाची पार्टी केली. आम्ही मँगो आणि व्हॅनिलाची पार्टी केली. सकाळचा प्लॅन ब्लॉक झाला असेल तर आता चला तिचा प्लॅन सक्सेसफुल झालाय. गुड नाईट. आणि मग आता आम्ही ब्लॉग एंड करतोय. गुड नाईट. आता आम्ही झोपणार आहे. गुड नाईट. बाय बाय. भेटूया परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. भेटूया बरं. भेटूया परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बंद. अशी आमची मस्ती जवळजवळ तासभर चालूच होती आणि आता फायनली मी झोपायला जाते, कारण मला उद्या सकाळी उठून पुन्हा इचलकरंजीला सुद्धा जायचं आहे आणि माझ्या एका मैत्रिणीचं लग्न आहे आणि त्यासाठी फक्त 2 दिवसासाठी मी इचलकरंजीला जाते आणि खूप लेट झाला आहे. मी ऑलरेडी अजूनही बॅग पॅकिंग वगैरे काहीच केलेली नाही आहे. प्रणव गेला आहे खाली, तो आवरून येईल वरती, तोपर्यंत मी बॅग वगैरे पॅक करून ठेवते. आणि आजचा आमचा प्लॅन खूप काही होता, पण
नाही झालं ते पॉसिबल. जिकडं आम्हाला जायचं होतं तिकडं जायला पण नाही मिळालं. पण ठीक आहे, मूड ऑफ झाला होता, पण तरी आम्ही आमचा मूड पुन्हा रिपेअर केला आणि आजचा दिवस खूप छान सगळ्यांसोबत मस्त एन्जॉय केला. आत्ताचा मी आईस्क्रीम पार्टीसुद्धा केली. आणि तर मुलं असल्यावर असं काहीतरी छान नेहमी होत राहतं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. मी एकटीच ब्लॉग एंड करते कारण प्रणव गेला आहे खाली आणि तो येईपर्यंत मी वाट नाही बघू शकत. त्यामुळे मला ब्लॉग एंड करून पुन्हा बॅकपॅकिंग करायची आहे. त्यामुळे मी पटकन ब्लॉग एंड करते. तर ब्लॉग कसा वाटला आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूयात पुन्हा एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय, गुड नाईट.